नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भगीरथच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आज झालेल्या ग्रुप सी ची जी एग्जाम आहे आणि त्या ग्रुप सी च्या एग्जामच्या मध्ये विचारले गेलेले पॉलिटीचे क्वेश्चन्स अलॉंग विथ दॅट तुमचे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन्स, तर त्या याच्या संदर्भामध्ये संभाव्य उत्तरं काय असावी आणि त्या संभाव्य उत्तरांचं त्या प्रकारच्या आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्याकडे असलेल्या ज्या भगीरथ प्रकाशनच्या माध्यमातून जे पुस्तकं दर्जेदार पुस्तक आहे त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एका प्रकारचा लेवल ऑफ कॉन्फिडन्स वाढलेला आहे। मग ह्या सगळ्या संदर्भामध्ये आज आपण बघणार आहोत की एक्झॅक्टली त्या संदर्भामध्ये कोणते कोणते उत्तरं त्या क्वेश्चन्सला रिलेव्हंट करत आहे आणि कोणत्या संदर्भात असणार आहे। आता बऱ्यापैकी क्वेश्चनचं स्वरूप जर बघायला गेलं तर अगदी सोपे होते, म्हणजे एखादा सामान्य मुलगा जर त्याचं प्रिपरेशन हे नियर टू बी 6-7 महिन्याचं जरी असेल तरी ही कॅन बी डील ह्या प्रकारचे असलेले क्वेश्चन्स। मग आता ह्या संदर्भामध्ये जेव्हा आपण बघतो की नेमकं आन्सर काय असणार आहे आणि त्या आन्सरची असलेली व्याप्ती काय असणार आहे, मग आपल्याला आपण स्टार्ट करू की एक्झॅक्टली कोणते कोणते असणार आहे। मग पहिले फक्त आता पॉलिटीचा काय आहे त्या पॉलिटीचे आपण बघू। पॉलिटीचा क्वेश्चन्स आहे तुमचा असलेला 16 क्रमांकापासून, माझ्याकडे जो सेट आहे त्या संदर्भामध्ये। तर त्यावेळेस आपल्याला दिसून येते भारताच्या संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्यांची राज्याची कार्यकारी सत्ता यांच्याकडे देण्यात आलेली आहे। सिंपल आहे, जसं की आपल्याकडे असलेलं फेडरल टाइप ऑफ गव्हर्नमेंट असतं, म्हणजे संघ राज्य शासन पद्धती असती की ज्याच्या अंतर्गत तुमचं असलेलं सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, तुमच्याकडे स्टेट गव्हर्नमेंट आहे। मग ज्यावेळेस आपण असं म्हणतो की सेंट्रल एक्झिक्युटिव्ह मध्ये कोण असतं, तुमच्या असलेल्या केंद्राच्या असलेल्या राष्ट्रीय स्तरावरचं असलेली कार्यकारी अधिसत्ता ही कोणाकडे असते, तर आपल्याला सरळ माहिती आहे ते कोण आहे, आपले राष्ट्रपती महामहिम आहे। मग ज्यावेळेस आपल्याला त्या संदर्भामध्ये क्वेश्चन मध्ये राज्याची कार्यकारी सत्ता कोणाकडे असते किंवा कोणाच्या हातामध्ये असते असं जर विचारलं असेल तर साहजिकच त्याचं उत्तर काय असणार आहे, राज्यपाल। अगदी सोपा आणि सरळ क्वेश्चन्स होता, तुम्हाला माहिती असणं अपेक्षितच आहे। हे क्वेश्चन्स तुम्ही डिनाय जर करत असेल हे मला माहित नाही, तर कुठेतरी आपल्याकडे असलेली अभ्यासाची पातळी ही कमी स्वरूपातली आहे असं समजायला हरकत नसावी। मग अशा प्रकारचा हा क्वेश्चन अगदी सोपा आहे की संघ राज्य शासन पद्धती आणि संघ राज्य शासन पद्धतीमध्ये असलेले केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकारचे असलेले कोण कार्यकारी, तर सत्ता ज्या व्यक्तीच्या हातात आहे तर अशा व्यक्ती म्हणजे राष्ट्रपती। स्टेटचं बघायला गेलं, राज्याचं बघायला गेलं तर राज्यपाल आहे। आलं लक्षात? तुमचा असलेला पहिल्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला सापडलं। दुसरं काय आहे, दुसरा क्वेश्चन, कोणत्या घटना दुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले। बघा, घटना दुरुस्तीवर एखादा 2 क्वेश्चन असतो म्हणजे असतो, मग ते ग्रुप बी घ्या किंवा ग्रुप सी घ्या। मग ज्यावेळेस आपण त्या प्रकारचं असलेलं म्हणतो की तुमच्या त्या संदर्भामध्ये घटना दुरुस्तीवर क्वेश्चन आलेला आहे, मग तो घटना दुरुस्ती त्या संदर्भामध्ये इथं जास्त त्यांनी खोलात न जाता अगदी वरवरचा क्वेश्चन विचारलेला आहे। काय विचारला की तुमची असलेली कोणत्या घटना दुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलेले आहे। आता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे बेसिकली कोणत्याही प्रकारचं असलेलं मूलभूत कर्तव्य हे ओरिजिनल संविधानामध्ये नव्हतं। संविधानामध्ये असलेली ही जी ओरिजिनॅलिटी होती त्याच्यामध्ये त्या गोष्टी टाकलेल्या नव्हत्या। मग नंतर त्या प्रकारच्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या संदर्भामध्ये, आपल्या संविधानाच्या संदर्भामध्ये कुठेतरी मूलभूत कर्तव्य नावाची कॉन्सेप्ट ही ॲडॉप्ट केली किंवा आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेली आहे। मग ही 42व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या भारत देशामध्ये अशा प्रकारचा असलेला तो संदर्भ घेता येतो। मग ज्यावेळेस आपण म्हणतो की मूलभूत कर्तव्य तर आहे, तर पण किती आहे, मग जसं आपण म्हणतो की त्या प्रकारचे असलेले त्या संदर्भामध्ये सुरुवातीला किंवा त्या प्रकारच्या असलेल्या सुवर्ण सिंग कमिटीच्या पहिले त्यांनी दिलेले रिकमेंडेशन्स आणि रिकमेंडेशनच्या माध्यमातून तयार केलेले मूलभूत कर्तव्य हे किती होते आणि त्याच्या संदर्भामध्ये काय आहे। मग अशा प्रकारचे असलेले ह्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला दिसून येते की 86वी घटना दुरुस्तीनुसार त्या प्रकारचं असलेलं शेवटचं असलेलं जे त्या संदर्भात होतं कोणतं, राईट टू एज्युकेशनच्या संदर्भामध्ये असलेलं, तर तिथं आपण काय केलेलं आहे, कर्तव्य ऍड केलेलं आहे। मग 11वं कर्तव्य कोणतं होतं की तुमच्या असलेल्या पाल्यांना
पालकांनी अशा प्रकारचं प्रायमरी एज्युकेशन हे करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, प्रमोशन केलं पाहिजे. दिस वेअर थिंग्स ऑफ असोसिएट विथ युअर 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. 86व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून अशा प्रकारे गोष्टी केलेल्या आहे. पुढचा क्वेश्चन्स आहे जोड्या लावा. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, यांनी क्वेश्चन्स यावेळेस बऱ्यापैकी काय केलेले आहे, सिंपल टाकलेले आहे, टू द पॉइंट्स टाकलेले आहे. त्यामुळं पटापट आपण याच्यामध्ये सॉल्व्हिंग करायचा प्रयत्न करू. जोड्या लाव्यामध्ये त्यांनी काय केलं, रिट्स पिटिशन्स किती आहे आणि रिट पिटिशनचे असलेले प्रकार आणि रिट्स पिटिशनच्या माध्यमातून त्या गोष्टी केलेल्या कोणत्या कोणत्या, त्याचे असलेले मूलभूत संकल्पना ते इथं तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो की त्या संदर्भामध्ये आपल्याकडं रिट्स आहे, तर आपल्याला माहिती की रिट्स दोन प्रकारे म्हणजे किंवा आपण असं म्हणू शकतो की त्या प्रकारचं असलेलं काय की तुमचं असलेलं हायकोर्ट, काय तुमचं असलेलं हायकोर्ट आणि त्या संदर्भामध्ये असलेलं तुमचं असलेलं सुप्रीम कोर्ट म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट अशा प्रकारची रिट्स इश्यू करू शकतं. मग सुप्रीम कोर्ट कशाच्या माध्यमातून, आर्टिकल 32 ऑफ युअर कॉन्स्टिट्यूशन आणि हायकोर्ट त्या प्रकारचं 226 च्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. मग अशा प्रकारची ही रिट्स आणि रिट्सची परिभाषा हे आपल्याला बघायची आहे. मग एका साईडला तुम्हाला काही रिट्सची नावं दिली आहे, बेसिकली 5 असतात परंतु इथे 4 दिलेले आहे. मग त्याच्या अपोजिट साईडला कोणते कोणते आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस आपण म्हणतो की बंदी प्रत्यक्षीकरण किंवा त्याला आपण जर इंग्लिशमध्ये वाचलं तर हिबियस कॉर्पस आहे. मग हिबियस कॉर्पसचे अर्थ काय होतो, टू हॅव अ बॉडी, की तुम्ही त्या प्रकारचं असलेल्या एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही अशा प्रकारचं असलेलं बंदिस्त करून ठेवत असाल तर ते समोर करणं किंवा प्रेझेंट करणं हे काय आहे, त्या प्रकारची असलेली तिथं चेक केल्या जाते. मग त्या प्रकारचं असलेलं पहिलं आन्सर काय असणार आहे, तुमच्या असलेलं अटकेची कायदेशीररित्या तपासणे. अटक व्यवस्थित केलेली आहे का, गुन्हा केलेला असेल तर अटक करणं त्या प्रकारचं असलेलं अवैध नाहीये. पण गुन्हा न करता एखाद्या व्यक्तीला तुम्ही बळजबरी अटक करत असाल तर त्या संदर्भामध्ये कोर्टाच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, हिबियस कॉर्पसची रिट इश्यू करू शकता. त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचं असलेलं परमादेश. परमादेश काय आहे, अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे. काय करणे, कार्य करण्याचा आदेश देणे. परमादेश. मॅन्डमस काय आहे, मॅन्डमस. मग मॅन्डमस काय, टू कमांड द ऑथॉरिटी टू परफॉर्म इट्स ड्युटी. ज्याची ड्युटी आहे ती ड्युटी त्यांनी चांगल्यारीत्या फॉलो करायलाच पाहिजे. एखादा कलेक्टर त्या प्रकारचं असलेलं तिथं कार्य करत नसेल तर त्याला त्या प्रकारचं असलेलं काय दिलं जाणार आहे, कोर्टाच्या माध्यमातून परमादेश दिला जाणार आहे. मग अशा प्रकारचं असलेलं हा परमादेश असलेलं हे म्हणजे अ च 4 ब च 3. मग अ च 4 ब च 3, ब कुठं आहे 3, म्हणजे अगदी सोपं उत्तर होतं 2 क्रमांकाचं. तुम्ही आरामशीर त्या प्रकारचा असलेला क्वेश्चन हा सॉल्व्ह करू शकत होते. पुढचा क्वेश्चन आहे, कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. अगदी सिंपल बेसिक क्वेश्चन्स होता. जसं तुमच्या असलेल्या 11व्या मूलभूत कर्तव्याबद्दल जो क्वेश्चन्स होता त्याचेच असलेले रिकमेंडेशन्स ह्या सुवर्णसिंग कमिटीने, कोणत्या सुवर्णसिंग कमिटीने सांगितलेलं होतं की मूलभूत कर्तव्य काय असायला पाहिजे. मग ह्या कमिटीने त्या प्रकारचं असलेलं तिथं संपूर्ण लिस्ट दिली आणि त्या प्रकारच्या लिस्टमधून आपण काही मोजकेच अशा प्रकारचे असलेले तिथं मूलभूत कर्तव्य घेतले आणि त्याच्यानंतर तुमच्या असलेल्या राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये त्या प्रकारचा असलेला हा बदल करून आपण त्या कायद्याच्या माध्यमातून मूलभूत अधिकार असेल, त्याच्यानंतर तुमचे डीपीएसपी असेल आणि तुमचं मूलभूत कर्तव्य असेल, ह्या 3 ठिकाणी आपण बदल केला आणि 86वी घटना दुरुस्तीनुसार 11वे असलेलं त्या संदर्भामध्ये ऍड करण्यात आलं. अगदी सिंपल होता क्वेश्चन, समजण्याजोगा होता. पुढचा क्वेश्चन आहे, राज्य घटनेच्या भाग 10, 5, 15 आणि 2, 17 म्हणजे 17 भाग मध्ये 9 कलमे आहे. तर 9 कलमे कोणती असावी, तर सिंपल आहे, तर तुमचा असलेला 17वा भाग हा सर्व ऑफिशियल लँग्वेज साठी आहे. कशासाठी आहे, ऑफिशियल लँग्वेज म्हणजे शासकीय भाषा कोणत्या आणि शासकीय भाषेच्या माध्यमातून त्याच्या 3 ब्रॉड कॅटेगरीज केलेल्या आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे द लँग्वेज ऑफ युनियन, द लँग्वेज ऑफ स्टेट अँड द लँग्वेज ऑफ तुमच्या असलेल्या पर्टिक्युलर ऑफिशियल्स कोणत्या कोणत्या असणार आहे. मग अशा प्रकारचे असलेले हे ऑफिशियल लँग्वेजेसचे कलम म्हणजेच काय, आर्टिकल 343 ते 351 पर्यंत दिलेले आहे. मग ह्या क्वेश्चनचं आन्सर काय आहे, क्वेश्चन क्रमांकाचं असलेलं त्या संदर्भात 21वं उत्तर आहे 4 क्रमांकाचं. येते लक्षात, अगदी सोपं होतं आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला ह्या गोष्टी जर बघायला गेलं तर खूप चांगल्या
मार्क्स मिळण्याची आपल्याला त्याच्यामध्ये ताकद आहे. त्यामुळं तुम्ही हे जर म्हणतो ना आपण की क्वेश्चन पेपर जर चांगले सॉल्व्ह केले असते, टेस्ट सिरीज चांगले सॉल्व्ह केले असत्या तर सोपं होतं तुम्हाला. आता भारतीय संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केलेली आहे? हा क्वेश्चन्स जेव्हा बनवला गेला असेल त्यावेळेस कुठेतरी अँबिग्युटी तयार होणार आहे. का? कारण की ह्या संदर्भामध्ये दोन ऑप्शन असे हे जवळचे होते. त्याच्या संदर्भामध्ये 1940 असेल आणि त्या प्रकारचा 1942 असेल. आता आयोग काय उत्तर देतं ते आपल्याला बघायचंय. का? कारण की 1940च्या माध्यमातून ऑगस्ट ऑफरच्या माध्यमातून ऑगस्ट ऑफरच्या माध्यमातून आपल्या लॉर्ड लिथिंगो यांनी त्या प्रकारची असलेली मान्यता दिली. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही संविधान सभा बनवा, परंतु कशी असणार आहे? मुख्यतः असणार आहे. मग हा शब्द तिथं तो टाकला होता, परंतु त्या प्रकारचा क्रिप्स मिशन आलं 1942 ला. मग त्याच्यामध्ये सांगितलं होतं की संविधान सभा बनवा, परंतु ती कशी असणार आहे? पूर्णतः काय असणार आहे? पूर्णतः भारतीय लोकांनी बनणार आहे, अशा प्रकारचं असलेलं तुमच्या क्रिप्स मिशनने सांगितलेलं आहे. मग त्याचं उत्तर आहे त्या प्रकारचं असलेलं 1942चं. मग आता मला एक सांगा, क्वेश्चन काय विचारलेला आहे की भारताच्या संविधान सभा बनविण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केलेली आहे? हा क्वेश्चन कुठेतरी द्विधा मनस्थिती करणारा आहे. परंतु माझ्या मते मला असं वाटतं की पहिल्यांदा जो त्यांनी होकार दिला आहे तो होकार 1940च्या असलेल्या त्या संदर्भामध्ये लॉर्ड लिथिंगो जेव्हा ते प्रकारचे होते तर त्यांनी ऑगस्ट ऑफर दिली होती भारताला, तर त्या कुठेतरी त्या माध्यमातून होतं. म्हणजे याचं आन्सर काय असू शकतं तुमचं? 1940. आता आपण लेट वी चेक की अशा प्रकारचं उत्तर आयोग काय देतं. लगेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती होती की सरांनी त्या प्रकारचं उत्तर दिलं आणि ते उत्तर नाहीच आहे, परंतु मी तुम्हाला कारण 2 दिले. मग अशा प्रकारचं असलेलं मुख्यतः आणि पूर्णतः शब्द याच्यावर फोकस आहे. आणि आपल्याला माहिती आहे की तुमचं असलेल्या कॅबिनेट मिशन प्लॅनच्या माध्यमातून प्रत्यक्षरित्या त्या प्रकारचं कामकाज चालू होताना संविधान सभा दिसते. मग अशा प्रकारचं असलेल्या ह्या 2 गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे. आलं लक्षात? पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालू शकता हे पाहण्यासाठी 1930 ते 1932 अंतर्गत लंडन मध्ये डॅश गोलमेज परिषदा घेण्यात आला. अगदी सोपा क्वेश्चन्स होता. अशा प्रकारचे क्वेश्चन चुकता कामा नये विद्यार्थी मित्रांनो. का? कारण की असे जे क्वेश्चन चुकत असेल तर कुठेतरी आपल्या अभ्यासाची पातळी वाढवणं हे गरज आहे. सिंपल होते. किती परिषदा झाल्या होत्या? 3 परिषदा झाल्या होत्या. 3 गोलमेज परिषद, राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणतो. मग मॅकडॉनल्ड्स त्यांचे अध्यक्ष होते. मग त्या प्रकारचं असलेलं प्रत्येकाच्या संदर्भामध्ये रिप्रेझेंटेशन वेगळं होतं. शेड्यूल कास्ट रिप्रेझेंटेशन डॉक्टर B.R. आंबेडकर सरांनी केलं होतं. त्यांच्या मागण्या होत्या, त्याच्या मागची असलेली पार्श्वभूमी वेगळी. मग तुमचं असलेलं नेहरू रिपोर्ट असेल, 40 पॉइंट्स ऑफ जिना असेल, अशा प्रकारच्या विविध तुमचं सायमन कमिशन असेल, अशा असंख्य प्रकारच्या असलेल्या कारणामुळं कुठेतरी त्या संदर्भामध्ये आपल्याला असं दिसून येते की 3 ठिकाणी किंवा तुमचं असलेलं लंडन मध्ये गोलमेज परिषदेच्या किती बैठका झाल्या होत्या? 3 बैठका तिथं झाल्या होत्या. मग हा सोपा क्वेश्चन, याचं उत्तर 3 आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. त्या संदर्भामध्ये सोपा क्वेश्चन हा नव्हता, हा थोडा ट्रिकी क्वेश्चन होता. बघा पुढचं काय, परत घटना दुरुस्तीवर त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व, एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कावर बंधने घालण्यात आलेली आहे? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या घटना दुरुस्ती हा मुखदगत असायलाच पाहिजे. का? जर तुम्ही त्या प्रकारच्या असलेल्या त्या संदर्भामध्ये घटना दुरुस्ती पाठ करत नसेल तर कुठेतरी त्या प्रकारचे असलेले असे सोपे अगदी सिंपल क्वेश्चन्स हे काय करता? चुकविण्याची शक्यता असते. मग ज्यावेळेस आपण म्हणतो की कोणत्या घटना दुरुस्तीनुसार त्या संदर्भामध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्कावर त्या प्रकारचे सार्वभौमत्व आणि एकात्मताच्या अंतर्गत त्या संदर्भामध्ये ह्या गोष्टी डायल्यूट केल्या किंवा त्या कर्टेल करण्यात आल्या, तर त्या संदर्भामध्ये घटना दुरुस्ती होती 16वी घटना दुरुस्ती. काय होती? 16वी घटना दुरुस्ती. याच्यामध्ये सरळ सांगण्यात आलं होतं 1963 ला. कधी? 1963 मध्ये सांगण्यात आलं होतं की त्या प्रकारचं आर्टिकल 19 जे आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, त्याच्यामध्ये सब क्लॉज 1 असेल, 2 असेल, 3 असेल, तर हे सगळं त्या प्रकारचे त्याच्यामध्ये पॉवर शुड नॉट बी यूज बाय द मिसिंग,
मग अशा प्रकारचा मिसयूज न करता तिथं तुम्ही फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनचा वापर हा वेगळ्या पद्धतीने नाही करायला पाहिजे. सोबतच त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलेले जी कमिटी होती नॅशनल कमिटी ऑन त्या प्रकारची स्पीचिंग वगैरे, तर त्यांनी सरळ सांगितलं होतं की तुम्ही जे ओथ सेरेमनी घेताय, जे शपथविधी घेताय आणि तिसऱ्या शेड्यूलमध्ये तिसऱ्या अनुसूचीमध्ये जे तुम्ही शपथपत्र सांगितलेलं आहे त्या शपथपत्रामध्ये पण जो जो व्यक्ती शपथ घेणार आहे, मग तो खासदार असेल किंवा आमदार असेल, ह्या सगळ्या लोकांनी अशा प्रकारची शपथ घेतली पाहिजे की ज्या शपथेमध्ये देशाचे सार्वभौमत्व आणि देशाच्या एकात्मतेला कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही, अशा प्रकारे गोष्टी तिथं केल्या पाहिजे. मग याचं उत्तर काय आहे? 16वी घटना दुरुस्ती आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट देखेंगे अपन. पुढचा क्वेश्चन्स काय आहे बघा. खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही? एकदम सोपं आहे, चिंदी आहे. ग्रामसेवक काय? तुमच्या पंचायत राज व्यवस्थेचा असलेल्या तळागाळामध्ये डिसेंट्रलायझेशन ऑफ युअर डेमोक्रेसीचा एक मूलभूत पाया घटक आहे असं मानलं जातं. मग तुमच्या ग्रामसेवकाचं कोणतं काम नाहीये विचारलेलं आहे. मग बघा, ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे ऍब्सोल्युटली आहे. ग्रामसभेचा अहवाल तयार करणे एकदम बरोबर. आणि शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची काय करणे? वसुली करणे. हे तिन्ही काम तुमच्या ग्रामसेवकाला हे करावेच लागतात का? कारण की ग्रामसेवक हा प्रशासकीय प्रमुखांचा अगदी पहिली पायरी म्हणायला हरकत नसावी. जेवढे पण रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे त्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा असलेला बेसिक स्ट्रक्चर आहे, त्यामुळे ती ही बेसिक स्ट्रक्चरची पहिली पायरी ग्रामसेवक आहे. मग तुमच्या ग्रामपंचायतीच्या सगळ्या निधीचा वापर करणे, व्यवस्थित अहवाल तयार करणे आणि करांची वसुली करायचं त्याचं काम आहे. मग नाही विचारलं म्हणजे आन्सर काय असणार आहे? 4 क्रमांकाचं याचं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. आलं लक्षात?